एक मोठी बातमी समोर येत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने देखील या मार्गावर नाकाबंदी केल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. जगाला जेवढ्या प्रमाणात कच्चं तेल आणि LPG गॅसची गरज आहे, त्यातील तब्बल 25% कच्चं तेल आणि गॅसची वाहतूक या मार्गाने होते. तर भारताला आवश्यक असणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी सुमारे 40% कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. मात्र सध्या हा मार्ग बंद असल्यामुळे आखाती देशातून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. याचा सर्वाधिक फटका हा भारताला बसला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गे येणाऱ्या कच्च्या तेलाच्या प्रमाणात तब्बल 61% एवढी घट झाली आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्यामुळे सरकार पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅसच्या दरात वाढ करण्याचा विचार करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये 4 ते 5 रुपये प्रति लिटरने वाढ होऊ शकते. तसेच घरगुती LPG गॅसच्या दरात प्रति सिलेंडर 40 ते 50 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून व्यावसायिक सिलेंडरमध्ये सातत्याने वाढ सुरूच आहे. आता सरकार आपला मोर्चा घरगुती गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेलकडे वळवण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात 4 ते 5 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून पुढील काही दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. या माध्यमातून सरकार तेल कंपनी आणि सरकारच्या तिजोरीवरील दबाव कमी करण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसापासून संघर्ष सुरू आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर प्रचंड प्रमाणात भडकले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.